आपण रोम करासपत्र 9 अध्याय आणि वचन 20-21 हे दोन वचन आपण सोबत वाचणार आहोत. रोम करासपत्र अध्याय 9 आणि वचन 20-21. मिळाले सर्वांना? नक्की एक सोबत वाचूया. हे मानवा, देवाला उलटून बोलणारा तू कोण? घडलेली वस्तू आपल्या घडविणाऱ्याला तू मला असे का केले असे म्हणेल काय? किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय? शेवट एकदा परत वाचूया. हे मानवा, देवाला उलटून बोलणारा तू कोण? घडलेली वस्तू आपल्या घडविणाऱ्याला तू मला असे का केले असे म्हणेल काय? किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे असे कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय? आपले नेत्र स्वर्गीय पिता प्रभू परमेश्वर, जे शास्त्र भाग आज आम्ही वाचला, जे वचन आम्ही वाचलं, प्रभू परमेश्वर विश्वास की तू त्याद्वारे आम्हाला शिकवणार आहेस. विश्वास ठेवतो प्रभू परमेश्वर हे वचन आमच्यासाठी आणि प्रभू वचनातून तू आम्हाला चालव. आमचे आत्मिक नेत्र उघड, आत्मिक कान उघड आणि प्रभू परमेश्वर हालेलुया त्याद्वारे आमचं परिवर्तन, आमचं प्रभू परमेश्वर हालेलुया जीवन बदलतात. आमचा ताबा घे, सर्व विस्कळीतपणा, चिडचिडपणा, अडखळ, चिंता येशूच्या नावात थोड्या वेळासाठी दूर ठेवा. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून द्या. आमेन. बोला प्रभू येशू मसीह की जय. आपण जे वचन वाचलं त्या वचनावरून मला असं वाटतं की थोडासा अंदाज तुम्हाला आला असेल. रोम करासचे पत्र आहे जे मंडईला लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये हे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. हे मानवा, देवाला उलटून बोलणारा तू कोण? हालेलुया. देवाला उलटून बोलणारा तू कोण? अनेक वेळेस आपण देवाचे लोक आहोत, देवाचे लेकर आहोत आणि परमेश्वराकडे आपलं मागणी करण्याची आपली जी पद्धत आहे किंवा आपली जी मागणी आपण जी करतो आणि त्याचं जर उत्तर नाही मिळालं तर आपण त्याला काय करतो? उलट आपण परमेश्वराला बोलतो, तू माझ्या जीवनात असं का केलंस? मी उपास केले, उत्तर का नाही दिलं? मी वचन वाचतोय तरी माझं का नाही ऐकत आहे? मी पवित्र जीवन जगतोय पण मला का रिस्पॉन्स मिळत नाहीये? मी सर्व केलं, मी दान धर्म करतोय, मी शपथ पाळतोय, सगळ्या गोष्टी करतोय, पण तरी सुद्धा हे परमेश्वरा तू माझी प्रार्थना का ऐकत नाहीयेस? आपण परमेश्वराला काय करत आहे? उलटून काय करत आहे? बोलत आहे. परमेश्वराला बोलण्यासाठी तो अधिकार किंवा प्रश्न करण्याचा अधिकार प्रभूने तुम्हाला आणि मला दिलेला नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येते माझा आवाज? परमेश्वराला प्रश्न करण्याचा अधिकार आपल्याला दिलेला नाहीये, पण होय तुम्हाला परमेश्वराकडे हट्ट करण्याचा अधिकार मात्र दिलाय. नाही लक्षात येत? प्रश्न करण्याचा अधिकार दिलेला नाहीये, प्रश्न करण्याचा अधिकार दिलेला नाहीये, पण हट्ट करण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रश्न आणि हट्ट याच्यामध्ये फरक आहे. हट्ट कोणाकडे केला जातो? आई वडिलांकडे. अजून जे आपले जवळचे आहे त्याला आपण काय केलं जातं? हट्ट केला जातं. आणि प्रश्न कोणाला केला जातो? कोणाला केला जातो? ज्याचं चुकतं त्याला. अजून आपल्या मनासारखं नाही झालं त्यावेळेस, आपल्या विरोधात गेला त्यावेळेस, बरोबर, किंवा आपला स्वार्थ पूर्ण नाही झाला त्यावेळेस आपण काय करतो? प्रश्न करतो. आणि या ठिकाणी स्पष्ट लिहिलं, हे मानवा, देवाला उलट बोलणारा तू कोण?
घडलेली वस्तू आपल्या घडविणाऱ्याला तू मला असे काय केले असे म्हणेल काय. हालेलुया. घडणारी वस्तू तुम्हाला आणि मला घडवण्यात आलं, तुम्हाला आणि मला निर्माण करण्यात आलं. पण ज्याने निर्माण केलं त्या निर्माणकर्त्याला आपण प्रश्न करत आहे की तुम्हाला असं काय केलं. मी असे अनेक प्रश्न ऐकले की प्रभूने त्याला दिलं मला का नाही दिलं, त्याला उंच केलं मला का नाही केलं, त्याला मोठ्या पदावर नेलं मला का नाही नेलं, त्याला सगळं सुख दिलं मला का नाही दिलं, त्याला आशीर्वाद दिले मला श्राप का दिले. अनेक असे असंख्य प्रश्न मंजुषा आपण परमेश्वरासमोर सादर करतो. पण हे विसरतो की तो कोण आहे, घडवणारा परमेश्वर आहे. चला आज माझा विषय जो आहे तो विषय म्हणजे तो आपला कुंभार आहे. तो आपला कुंभार आहे. आणि कुंभार काय करतो माहिती का, त्याच्या हातात आलेल्या मातीला आकार देतो, त्याच्या हातात आलेल्या वस्तूला एक चांगली चमक देतो. परंतु ती त्याची इच्छा असते की त्या मातीपासून कोणती वस्तू घडवावं, त्या मातीला कोणता आकार द्यावं, त्या मातीला कशा प्रकारे किंमत मिळेल त्या पद्धतीने त्याला सादर करावं किंवा त्या मातीला कसं चमकावं. हे कोणाच्या हातात, परमेश्वराच्या हातात. बरं, वस्तू घडल्याच्या नंतर त्याला कोणत्या प्रकारचा कलर द्यावा, फिनिशिंग ज्याला आपण म्हणतो, ती कोणाच्या हातात आहे, कुंभाराच्या हातात. हालेलुया. जर मटका घडवणारा काळ्या मातीपासून किंवा लाल मातीपासून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मातीपासून जर मटका घडवत असेल तर त्याचा अधिकार आहे की त्या मटक्याला लाल कलर द्यावा का काळा कलर द्यावा. तुम्ही ऐकताय, त्याच्या हातात कोणता कलर द्यायचा, त्याच्या हातात त्या मटक्याला नळ बसवायचं का बिना नळाचं ठेवायचं, त्याच्या हातात मटका घडवायचंय का कप घडवायचं. घडवणारी वस्तू त्याला जाऊन विचारत नाही की तुम्हाला मटक्याच्या ऐवजी कप का घडवलास, किंवा ती माती त्याला जाऊन म्हणत नाहीये की तू मला अशा प्रकारचा कलर का देतोस. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणी आपल्याला सांगतो की ज्या कुंभाराच्या हातामध्ये माती पडते त्या मातीला तो आकार देतो आणि पाहिजे तसं तो घडवतो, परंतु मातीला तो अधिकार नसतो प्रश्न कुंभाराला. मग आपला कुंभार जर परमेश्वर आहे, आपला निर्माणकर्ता जर परमेश्वर आहे, त्याने तुम्हाला आणि मला जर या भूतलावर पाठवलं तर तुम्हाला आणि मला कोणत्याच प्रकारे अधिकार नाही की आपण परमेश्वराला प्रश्न करावा. माझा जन्म गरीब घरात का झाला, अधिकार नाही. चल एक वचन काढूया, यिर्मया 18 अध्याय वचन 1 पासून 6 पर्यंत. यिर्मया 18 अध्याय वचन 1 पासून 6 पर्यंत. परमेश्वरापासून जे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे. बरं, या ठिकाणी वचनामध्ये लिहिलंय की परमेश्वरापासून एक वचन संदेशाला प्राप्त झालंय. परमेश्वर ज्यावेळेस संदेशाशी बोलतो ना तर त्याच्या मागे 2 कारण. एक तर परमेश्वराला निरोप द्यायचा आहे की जाऊन त्याला सांग तुझ्यासाठी मी एक आनंदाची बातमी देतोय. आणि दुसरं कारण आहे की जाऊन त्याला सांग की तुझं घराणं मी ऐकलंय आणि माझ्या नजरेत तू व्यवस्थित नाहीयेस. एक चांगलं सांगण्यासाठी आणि एक वाईट सांगण्यासाठी देव त्याच्या लोकांना दर्शन देतो. आणि इथं यिर्मया हा जो संदेश आहे त्या संदेशाला परमेश्वराने दर्शन दिलं, वचन पाठवलं. ते असं, उठ कुंभाराच्या घरी जा. काय म्हटलंय, तुम्ही ऐकताय, कोणाला पाठवलंय, उठ कुंभाराच्या घरी जा. एका व्यक्तीला कुंभाराकडे पाठवलंय, जा त्या कुंभाराकडे. असं काय आहे त्या कुंभाराकडे, इथं परमेश्वराकडे नाही सांगितलं. काय म्हटलं की जा त्या कुंभाराकडे. हालेलुया. आणि तेथे मी तुला आपली, तुम्ही मला ऐकता,
वचन काय सांगतंय की यिर्मयाला परमेश्वराने वचन दिलं, ते त्याला प्राप्त झालं. ते अशा प्रकारे होतं की त्या वचनातून सांगितलं, उठ कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवे. आता तुमच्या लक्षात आलं. आता इथला कुंभार वेगळा, या वचनातला कुंभार वेगळा. कारण इथं दोन शब्द आहेत, एक परमेश्वर आणि दुसरा कुंभार, आणि तिसरा आहे एक व्यक्ती सुसंत. कुंभाराकडे जा आणि मी माझी वचने तिथं गेल्यावरच तुला ऐकवेन. वचन म्हणजे काय? मी माझा निरोप तुला त्याच्यापासूनच कळवेन, त्याशिवाय निरोप तुम्हाला कळणार. आपण काय करतो माहिती का? वचन ऐकण्यासाठी जो तुम्ही प्रार्थना केली आहे ना, किंवा तुम्ही उपवास प्रार्थना केली असेल, कदाचित साखळी प्रार्थना केली असेल, कदाचित तुम्ही काय म्हणता येत ना वैयक्तिक प्रार्थना केली असेल, त्या प्रार्थनेचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल तर प्रभू म्हणतो, जा त्या कुंभाराकडे. त्या कुंभाराकडे गेल्याच्या नंतर मी तुला तुझ्या प्रार्थनेचे वचन ऐकवेन. हालेलुया. पुढे वाचूया. मी कुंभाराच्या घरी गेलो. तो कशावर काम करत आहे? चाकावर काम करत आहे. कुंभार मातीचे पात्र घडीत होता. ते त्याच्या हाती असताच बिघडून गेले. हालेलुया. बघा, इथं कुंभार आहे आणि कुंभार काय करतो? त्या मातीच्या पात्राला घडवत आहे. तुम्ही मला ऐकताय? कुंभार मातीच्या पात्राला घडवत आहे, पण घडवत असताना त्या ठिकाणी एक घटना घडते की मातीचं पात्र बिघडत आहे. मातीचं पात्र काय होत आहे? बरं, आता मला एक सांगा, तो तर कुंभार आहे, त्याचा फार अनुभव आहे त्या वस्तू घडवण्याचा. तुम्ही ऐकताय? कुंभाराला अनुभव आहे मातीपासून वस्तू निर्माण करण्याचा. पण या ठिकाणी एक आश्चर्याची गोष्ट पाहायला मिळते. कुंभाराच्या हातात माती आली आणि तो पात्र घडवत असताना ते पात्र काय झालं? बिघडलं, खराब झालं. आता चूक कोणाची? कुंभाराची की त्या मातीच्या पात्राची? कुंभाराची. ओके, कुंभाराची चूक आहे. पण तुम्ही असं का नाही विचार केला की कदाचित त्या मातीमध्ये दगड पण आले असतील? डायरेक्टली कुंभाराकडे गेले, त्यासाठीच माती घेऊन आलो. या मातीमध्ये काही दगड आहेत, पण जरा पाहिलं बार काही. किंवा तुम्ही हे का नाही निरीक्षण केलं की ती माती कोणत्या प्रकारची होती? किंवा तुम्ही हे का नाही विचार केला की मातीला कोणत्या जागेवरून आणलं? आजकाल चिकन माती पण मिळते, काळी माती पण मिळते, मुरमट माती पण मिळते. मिळते का नाही? हो का नाही? मातीचे प्रकार आहेत. पण जिथून ती माती आणली त्या मातीमध्ये कोणत्या प्रकारची भेसळ झाली आहे ना, हे पाहणं गरजेचं आहे. ओके, पुढे जाऊया. असं लिहिलं की ती माती कुंभाराच्या हातामध्ये गेल्याच्या नंतर तो पात्र घडवीत असताना त्या कुंभाराच्या हातातून काय झालं? ती बिघडली. ती बिघडली. पुढे जाऊया. मग त्याला पाहिजे तसं त्याने आता इथं एक दोन शब्द एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. एक, त्याच्या हातात तीच माती आली ज्या मातीला त्याने आकार दिला, पण ती बिघडली. तीच माती घेतली आणि त्याने दुसऱ्या प्रकारचा आकार दिला आणि ती मातीचं पात्र चांगल्या प्रकारे घडलं. तुम्ही ऐकताय? तुम्ही ऐकताय मला? इथं त्याच कुंभाराच्या हातामध्ये तीच माती गेली, फक्त फरक एवढाच होता की त्याने जी पहिली वस्तू घडवली ना, त्या वस्तू घडवण्यासाठी जो प्रकार त्याने केला त्या ठिकाणी त्या मातीने त्याला साथ आणि प्रतिसाद दिला नाही, म्हणून ती बिघडली. पण तीच माती घेऊन दुसऱ्या प्रकारच्या पद्धतीने त्याला हँडल करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्या मातीला चांगल्या प्रकारे आकार मिळाला आणि ती घडली. पुढे जाऊया. तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले, हे इस्रायलाच्या घराण्या, या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करिता येत नाही काय? असे परमेश्वर म्हणतो. पुढे
हे इस्रायलाच्या घराण्या पहा कुंभाराच्या हाती माती असते तसे तुम्ही माझ्या कुठे आहे परमेश्वराच्या हातामध्ये आहे. बरोबर आपण परमेश्वराच्या हातामध्ये आहे. बघा याच्या अगोदर मी मागही सांगितलं आजही सांगतो की आपलं एक दर्शन आहे की वर्डावर वारंवार लक्ष राहण्यासाठी आठवणीत राहण्यासाठी निवडून हरवलेले मेंढरा शोधणे. परंतु हे मेंढरा का हरवतात किंवा यांना शोधता का जड जातं त्याचं कारण आहे ज्या कुंभाराच्या हातात ते पडलं त्या कुंभाराला आकार कसा द्यायचा हे पहिलं त्याला समजलं नाही कारण त्याने त्या पद्धतीने आकार द्यायचं ठरवलं ज्या पद्धतीने माती ज्या पद्धतीची माती म्हणून तिथं आकार बिघडला. पण ज्यावेळेस आपण दुसरीकडे ज्या कुंभाराकडे गेलो ना तिथं ज्यावेळेस तो कुंभार तुम्हाला घडवतो ना तर मातीने सुद्धा तिथं प्रतिसाद दिला पाहिजे आपण कशा प्रकारे घडवतो. परमेश्वर म्हणतो तुम्ही माझ्या हातात आहे आणि माझी इच्छा ज्याप्रमाणे मी तुम्हाला घडवेल त्याचप्रमाणे आता तुम्ही घडणार. मला जसं हवं तसं मी तुम्हाला घडवेल मला जसं पाहिजे तसं मी तुम्हाला घडवेल जसं आकार द्यायचा तसं मी तुम्हाला घडवेल ज्या घरात तुम्हाला जन्म द्यायचा त्या घरात मी पाठवेल ज्या ठिकाणी तुम्हाला स्थळ पाठवायचं त्या ठिकाणी मी पाठवेल जो पुरुष जो स्त्री तुमच्यासाठी द्यायची तीच मी तुम्हाला देईल जो 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 चर्च जो मेंढपाळ मी तुम्हाला पाहिजे तीच तुम्हाला मी देईल. हालेलुया. पण हे माझ्या इच्छेनुसार परमेश्वर म्हणते हे माझ्या इच्छेनुसार होणार. हालेलुया. एक लक्षात ठेवा जर इथपर्यंत आपल्याला माहिती की कुंभार त्याला आकार देतो कुंभार त्याला घडवतो कुंभार त्याला चमकवतो कुंभार त्याला विकतो पाहिजे त्याला देऊन टाकतो त्याच्या मर्जीचे परंतु ती पात्र ती माती त्याला विचारते का नाही विचारत. मग तुम्ही आणि मी जर त्या परमेश्वराला प्रश्न करत असेल तर आपण हे विसरतो की तो माझा कुंभार आहे आणि त्यानेच मला काय केलंय घडवलेलं आहे. एक वचन घ्या बरं उत्पत्ती 2 अध्याय आणि वचन 7 उत्पत्ती 2 अध्याय आणि वचन 7 ऐका मग परमेश्वर देवाने जमिनीतून मातीचा मनुष्य घडवला. वचन फार सुंदर सांगतो मग देवाने जमिनीतून माती घेतली आणि त्या मातीपासून काय बनवलं मनुष्य त्याने घडवला तो कारण तो परमेश्वर कोण आहे कुंभार आहे. कुंभाराची भूमिका निभावतोय आणि तो म्हणतो की मी माझ्या हाताखाली असे कुंभार तयार केले की तो कुंभार पाहिजे तसा मी दिलेल्या पात्र्याला आकार देतो. हालेलुया. मी त्याला सांगितलं त्या प्रकारे तो काय करतो त्या पात्राला आकार देतो. मी त्याला ऑर्डर देतो जा की आज मला ह्या गोष्टीपासून अशा पद्धतीने अशी पात्र तयार करायचे आणि त्यासाठी हे काम ही जबाबदारी मी तुला देतो. पुढे असं म्हटलं की परमेश्वर म्हणतो की मी मातीपासून एक मनुष्य घडविला. पुढे व त्याच्या काय नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुकला. माती घेतली माती काहीच नाही जोपर्यंत त्याला त्या गोष्टीतून आकार दिला जात नाही. परमेश्वराने माती घेतली जशी मी आता माती घेतली तुम्ही मला पाहताय माझ्याकडे बघायचं माझ्या हातात एक माती आहे आणि हे पात्र आहे त्या पात्रात मी माती घेतली माती साठवली आता मला याला आकार द्यायचा हे आकार घडणार आहे का आकार घडणार आहे का इथं येशूने परमेश्वराने माती घेतली आणि माती घेतल्याच्या नंतर पुढे एक स्टेप सांगितलं की त्याने आपला श्वास त्याच्या नाकपुड्यात फुंकला. येते लक्षामध्ये श्वास ज्यावेळेस नाकपुड्यात गेला ना त्यावेळेस त्या मातीमध्ये जीव आला आणि तो जीवधारी प्राणी बनला. ह्या मातीला त्यावेळेसच आकार मिळेल ज्यावेळेस ह्या मातीमध्ये तुम्ही पाहताय मला थोडस पाणी मिक्स केलं जाईल. तुम्ही ऐकताय याच्या आधी मातीचं पात्र होऊ शकत नव्हतं पण माती होती. आता मी याला पाहिजे तसा आकार देऊ शकतो पाहिजे तसा ज्या भांड्यात मी टाकल
ज्या साच्यात मी त्याला टाकल त्या प्रकारचा आकार ही माती घेईल. बरोबर तुम्ही ऐकताय बरोबर. याच्या अगोदर घेत होती का? पण आता पाणी टाकल्यामुळे तो मिक्स झाला आणि त्या प्रकारचा त्याने आकार घ्यायला सुरुवात केली. हालेलुया. आता देवाच्या लोकांना बायबलचं वचन सांगतं, कुंभाराकडे जा, त्या ठिकाणी मी तुला माझी वचने ऐकवेल. हालेलुया. तिथं तुला मी माझे वचन ऐकू घालेल आणि जे वचन तुझ्या कानावर पडेल ना, तिथून लक्षात ठेव, तू चांगल्या प्रकारचा घडला जाईल. येशू योहान सुवर्तमानामध्ये बोलतो, मीच जीवनाची भाकर आहे. तो म्हणतो मीच जगाचा प्रकाश आहे. आणि अजून एक शब्द त्या ठिकाणी तो वापरतो, जो कोणी माझ्याकडून पाणी मागतो व पितो त्याला कधीच. तुम्ही ऐकताय मला? ऐकताय? येशू काय पाणी, काय तो जीवन, मार्ग, सत्य आणि जीवन. येशू कोण आहे? जीवन. म्हणून देवाच्या लोकांना मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सगळेजण माती आहात आणि तुम्ही कुंभाराच्या हातात म्हणजे पळकाच्या हातात आला आहात. पण जोपर्यंत कुंभाराच्या हातातून तुमच्या मातीवर पाणी पडत नाही, म्हणजे देवाचे येशूचे वचन कानावर ऐकायला पडत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही उत्कृष्ट प्रमाणे घडले जात नाहीत. तुम्ही घडले जात नाही. चमत्काराने घडत नाही कोणीच, आणि आजपर्यंत कोणी घडलं पण नाही. चमत्काराने कोणी घडत नाही, पण वचनाने मात्र घडत. मी पाहिलं की परमेश्वराने एक मातीपासून एक साचा बनवला, एक पुतळा बनवला, पण त्याला काही किंमत नव्हती. तो एक मोठा चमत्कार होता. मातीपासून पुतळा बनवला, चमत्कारच. त्याला आपण ज्ञान जरी म्हणत असेल तरी तो चमत्कारच. तुम्ही ऐकताय? तोही चमत्कारच होता, पण त्या चमत्काराला अर्थ नव्हता. पण ज्यावेळेस त्या मातीच्या पुतळ्यामध्ये जीवनाचा श्वास फुटला ना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्याला एक आकार मिळाला. तुमच्या जीवनामध्ये चमत्कार होऊन चालणार. आज चमत्कार करून घेणारे आणि चमत्कार झालेले असे लोक मी देवापासून लांब झालेले पाहिजे, दूर गेलेले पाहिजे. कारण त्यांच्यात काय नव्हता? जीवनाचा. मी मगाशीच म्हटलं ना, ही पहिली माती होती. ही पहिली माती होती. तुम्ही त्याला कुठेही फेका, कुठेही फेका, ती तुटले जात होती. पण हिला मी जर पाणी टाकून थोड्या वेळ असंच ठेवलं, 1 तास 2 तास 3 तास किंवा 1 दिवसभर असं ठेवलं, आणि नंतर याला मी जर पालत केलं, काय होईल? ती आकारासहित पडत. तुम्ही ऐकताय? कारण याच्यात काय टाकण्यात आलं? येतं लक्षामध्ये? जोपर्यंत तुमच्यामध्ये येशूचे वचन नाहीये, येशूचं जीवन नाहीये, तुम्ही कुठेही जा, तुम्ही विस्कटल्यासारखे होणार. तुम्हाला मार्ग सापडणार, तुम्ही कशात मिक्स होणार. सगळेजण थोडं 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 तुमचा उपयोग घेतील, परंतु फायदा त्यालाही नाही आणि तुम्हालाही होणार. परंतु जर तुम्ही आकार धारण केलं, तुम्ही जिथं कुठे जाल ना, तिथं तुम्हाला किंमतच मिळणार, किंमतच मिळणार. पण तुम्हाला एक सांगतो, हे वचन सांगण्याच्या अगोदर या मातीकडे मला तुम्हाला घेऊन जायचंय. ही मातीमध्ये मी पाणी टाकलं खरं, परंतु याच्यामध्ये अजून एक प्रोसेस घडवण्यासाठी येतच थांबत नाही. ह्या मातीला घडवण्यासाठी, आकार देण्यासाठी पुढची एक स्टेप आहे. पुढची एक स्टेप आहे. जोपर्यंत मी त्याला व्यवस्थित, तुम्ही माझ्या हाताकडे पाहताय, व्यवस्थित जोपर्यंत मी त्याला व्यवस्थित मिक्स करत नाही, त्याला तुडवीत नाही, त्याला काय म्हणतात ना, एक जीव करीत नाही ना, तोपर्यंत तो उत्तम असा आकार घेतो. ऐकताय तुम्ही? एक वचन घेऊया.
यशया 46 अध्याय वचन 9 आणि 10. प्राचीन काळापासून ऐका. घडलेल्या गत गोष्टी प्राचीन काळापासून घडलेल्या गत गोष्टी स्मरा स्मरा आणि समजा मीच देव आहे, मीच देव आहे, दुसरा कोणी देव नाही. बस वचन काय सांगतं? प्राचीन काळापासून, सुरुवातीपासून मी काय केलेलं आहे? तुला घडवलेलं आहे. आणि कसं घडवलं? गत गोष्टीपासून, थोड्या थोड्या गोष्टीपासून मी तुम्हाला घडवलं. प्रभू मध्ये येणं म्हणजे फक्त आशीर्वादाचं जीवन जगणं नाही. तुम्ही आलात तर तुमच्या जीवनामध्ये दुःख पण येणार, सुख येतील, परंतु त्यासोबत दुःख येतील. कारण प्रभू तुम्हाला आकार देऊ इच्छित. ज्याप्रमाणे ही माती आणली, पण ह्या मातीमध्ये पाणी टाकून त्याला एक जीव केला जात नाही, पायाखाली तुडवला जात नाही, तोपर्यंत त्या मातीला आकार येत नाही. म्हणून प्रभू म्हणतो की मी तुम्हाला गत गोष्टीपासून घडवलेला आहे. निरनिराळ्या संकटातून, निरनिराळ्या आनंदातून मी तुम्हाला काय करत आहे? घडवत आहे. जर तुमच्या जीवनामध्ये दुःख येत नसेल तर समजून जा, तुम्ही कुठल्या तरी कुंभाराच्या हातात अजूनही पडलेले नाहीये. कुंभाराच्या हातात पडणं म्हणजे तुम्हाला तुडवणं. पहिली गोष्ट. पहिलं तो काय करतो? स्टेप जाऊन माती आणतो. दुसरी स्टेप आहे त्याच्यावर पाणी टाकतो. आणि तिसरी स्टेप आहे त्याला तुडवतो. हालेलुया. परमेश्वर ते करतो. पहिलं लोकांना शोधतो, लोकांना आणतो, मग नंतर त्याच्या वचनामध्ये मग त्याला चालवतो. वचनाच्या द्वारे त्याला काय करतो? उत्साहित करतो. वचनाच्या द्वारे त्याला घडवतो आणि नंतर हळूहळू त्याला तुडवतो. जोडो, तोडो आणि फोडो. तो आणतो, त्याला जोडतो, नंतर त्याला तोडतो, परत त्याला फोडतो. प्रयत्न करा. एकाच दिवशी, एकाच घटनेत, एकाच गोष्टीत होत नाही. मी तुम्हाला सांगतो, मडकं बनण्याची प्रोसेस अशी आहे की माती आणल्याच्या नंतर त्याला पाणी टाकलं जातं, पायाखाली तुडवलं जातं, आणि जे त्याचा चक्का असतो, जो चाक असतो, जिथं आपण मगाशी वाचलं की त्याच्या हातात एक चाक आहे, ते चाक असतं आणि त्या चाकावर त्या मातीला टाकलं जातं आणि त्याला घडवलं जातं. एवढ्यावर थांबत नाही, ते तिथं आकार घडल्याच्या नंतर दुसरीकडे घेऊन जातं आणि तिथं त्याला अजून गरम भट्टीमध्ये टाकलं जातं. गरम भट्टीमध्ये टाकल्याच्या नंतर ती कच्ची माती काय होते? पक्की होते. जोपर्यंत तुमच्या जीवनाला चटके बसत नाही ना, तोपर्यंत तुम्ही ख्रिस्ती बनत नाही. तुम्हाला काय बनायचं? काय बनायचंय? ख्रिश्चन. काय बनायचंय? पक्क बनायचं. हालेलुया. मी असे ख्रिस्ती पाहिले ते तुटले गेले. खानदानी ख्रिश्चन म्हणतात, तुटले गेले, कारण ते भट्टीत टाकण्यातच आले नाही. बायबलचं वचन सांगतं, कुंभार काय करतो? माती आणतो, त्याच्यात पाणी टाकतो, त्याला पायाखाली तुडवतो, नंतर त्याला आकार देतो. एवढ्यावर थांबत नाही तर त्याला गरम भट्टीमध्ये टाकून त्याला चटके देखील देतो. ते चटके म्हणजे तुमच्या जीवनातली निराशा, ते चटके म्हणजे तुमच्या जीवनात आलेल्या समस्या, ते चटके म्हणजे तुमच्या जीवनामध्ये आलेलं दुःख, ते चटके म्हणजे तुमच्या शरीरात असणाऱ्या वेदना, ते चटके म्हणजे तुमच्या शरीरामध्ये असणारे आजार. याद्वारे तुम्हाला काय करतो? तो चटके म्हणजे भक्कम करतो. त्याला म्हणतात अग्नीची भट्टी. सोनार देखील तेच करतो. कोणतीही वस्तू असो, जोपर्यंत त्याला तुडवून त्याला चटके दिले जात नाहीत, गरम केलं जात नाही किंवा पक्क केलं जात नाही ना, तोपर्यंत त्याला सुंदर आकार मिळतच नाही. पुढे वाचा. माझ्यासारखा कोणीच नाहीये. मी आरंभीच शेवट कळवितो. मी सुरुवातीला शेवट काय होणार आहे हे सांगतोय. म्हणून मी आता काय सांगितलं, मी मागेही सांगतो आणि वारंवार मी सांगितलंय, ख्रिस्तात येणं म्हणजे आशीर्वाद नाहीये. मी अनेक वेळेस हा शब्द एक वापरलाय. एक तर देवाला स्वीकारू नका आणि स्वीकारलं तर मागे. तुम्ही ऐकलंय माझ्या मुखातून हे शब्द? तुम्ही ऐकलंय? मी अनेक वेळेस म्हटलं, एक तर येशूला स्वीकारूच नका आणि स्वीकारलं तर अजिबात मागे जाऊ नका. हेच माझं तुम्हाला सांगणं आहे. कारण इथं येशू परमेश्वर काय म्हणतो? आरंभिक सुरुवातीलाच मी सांगितलं की शेवट काय होणार आहे.
म्हणून मी सांगितलं की तुम्ही येशू मध्ये आले की पुढे काय होणार. मी हे नाही सांगणार की तुम्ही आता आले की आता तुम्हाला पार अमेरिकेत जायला एक विजा मिळेल, अजिबात नाही सांगणार. मला माहिती आहे अमेरिकेत जरी इकडून तिकडून तुम्ही गेला तर तिथं तुमची परिस्थिती काय होणार. हालेलुया. विजा तर मिळेल तुम्हाला, विमानात तर तुम्ही जाल, पण पुढे काय होईल ना हे मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही त्या कुंभाराच्या हातात नसाल. बघ दोन गोष्टी. एक, जर तुम्ही आकार होत असताना बिघडलं तर ते पात्र फक्त एक खेळणं बनून जातं. नाही तुम्ही ऐका, जर कुंभाराने मडकं घडवण्यासाठी माती घेतली, जसं आपण मगाशी पाहिलं यिर्मयामध्ये की त्याने कुंभाराने माती घेतली आणि त्याला आकार देत असताना ते आकार बिघडला. ऐकलं ना, तो खराब झाला. पुन्हा त्याने घेतलं आणि काय केलं, त्याला आकार दिला आणि ते चांगलं पात्र घडलं. पण तुम्हाला एक सांगू का, जो आकार बिघडतो ना तो फक्त खेळण्यास आणि निंदेस पात्र ठरतो. म्हणजे तुमचा फुटबॉल झाला म्हणून समजा, फुटबॉल माहिती आहे तुम्हाला, याच्याकडे गेला की तिकडे, तिकडून गेला की इकडे, इकडून गेला की तिकडे, फुटबॉल झाला म्हणूनच समजा. तुम्हाला फुटबॉल खेळण्याची वस्तू बनायची लोकांची, किंवा निंदेची वस्तू बनायची लोकांची, किंवा एक आशीर्वादाचं कारण बनायचं, हे तुमच्या हातात आहे. तुम्ही कुठल्या कुंभाराकडे जाता आणि कुठला कुंभार तुम्हाला घडवतोय हे फार महत्वाचं. तो कुंभार बघा, कोणी सहज कुंभार होत नाही. जरी माझा बाप कुंभार असेल ना तर मी कुंभार होणार नाही, पण जर माझ्या बापाने मला बसवून जर शिकवलं ना तर मी नक्की माझ्या बापासारखं कुंभार होईल. तुम्ही ऐकताय, मी बघून बघून कुंभार नाही होणार. जरी बघून बघून कुंभार झालं ना तर माझ्या वडिलांची टेक्निक मला माहिती नाहीये. आजकाल सेवक असेच बनताय, वडिलांकडून नाही, बघून बघून शिकताय. तुम्ही ऐकताय, आलं वरदान झाला पाळत, आलं एखादा दान झाला पाळत, असं पाळत म्हणत, असं सेवक म्हणत. त्याला पित्याच्या चरणाजवळ बसवत त्या गोष्टीपासून शिकावा, तरच तो काय बनतो, काय बनतो. ओके, पुढे काय लिहिलं वाचूया सिस्टर. होणाऱ्या गोष्टी घडविण्यापूर्वी, ऐका, होणाऱ्या गोष्टी घडविण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. माझे संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन. बघा, जर तुम्ही सेवकाच्या, जर तुम्ही पालकाच्या हातात पडला तर परमेश्वर म्हणतो की मी तुमच्याबद्दल एक चांगला संकल्प केलेला आहे, माझ्या मनामध्ये तुमच्यासाठी एक चांगली योजना आहे. जर तुम्ही त्या कुंभाराच्या हातामध्ये असाल ना तर मी ते सिद्धीच नाही, तुम्हाला चमकवेलच. आणि नुसतं चमकवणार नाही तर तुम्हाला कोणाच्या घरामध्ये पाठवायचं आहे ना हे माझ्या मनात आहे. घरात म्हणजे माहितीये का, कुठं काही जण, कृपया मला समजून घ्या, मनावर कोणी घ्यायचं नाही. येशूने सुद्धा शिष्य निवडताना पाहत नाही, डायरेक्टली शिष्य नाही निवडत. पाहिजे असं तो कोणाला उचलला असेल तर माझा शिष्य नाही, एखादा चमत्कार आपण झाला असता तो शिष्य, पण तसं नाही शिष्य निवडत. प्रार्थनापूर्वक, बरोबर, कारण तो पहिला पुढे गेला, कुंभाराच्या हातात गेला. येशू कुंभाराच्या हातामध्ये गेला, त्या कुंभाराने त्याला घडवलं. जसं यिर्मया म्हणतो, यिर्मयाला परमेश्वर म्हणतो की तू आईच्या उदरात असतानाच मला माहिती आहे, कारण मीच तुला घडवलेलं आहे. नसं लक्षात येतं काढावर स्तोत्र 139, स्तोत्र संहिता 139 अध्याय आणि वचन 13 पासून 16 पर्यंत आपण वाचू. एक एक करत वाचूया, परत आपल्या मूलभूत मुद्द्याकडे येऊया. स्तोत्र 139 वचन 13 पासून 16 पर्यंत. इथं स्तोत्र करता दावीद म्हणतो, तूच माझे अंतर्याम, तूच माझं मन निर्माण केलं, माझं शरीर हे निर्माण केलं. पुढे, तूच माझ्या आईच्या उदरी काय केलं, माझी. परमेश्वराने कोणाच्या पोटी तुम्ही जन्म घ्यावा हे परमेश्वराच्या हातात होतं आणि त्याने ते केलं आणि तुम्हाला त्याच्यात घडवलं. लेकरांना ऐका, तरुणांना ऐका,
दुसऱ्याकडे पाहून आपल्याला वाटतं माझी आई माझे वडील तसे असले पाहिजे, पण वचन काय सांगतं, हे तुझ्या हातात नव्हतं, हे माझ्या मनात होतं. हालेलुया. म्हणून मी तुला त्या उतरात घडवलं. पुढे वाचा. भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे काय करतो, उपकार स्मरण करतो. कोण बोलत इथं? दावीद. तो म्हणतो भयप्रद आणि अद्भुत रीतीने तू माझी काय केली, घडण केली. माहिती नाही मी माझ्या आईच्या पोटातच मरतोय का, ते ऑपरेशन करून मला मारते का काय करते माहिती नाही. भय होतंय, भीती निर्माण होती, पण तरी सुद्धा ज्यावेळेस मी बाहेर आलो आणि बाहेरचं जग पाहतो ना, मग माझ्या लक्षात आलं माझी जन्म दिवसाची जो आठवण आहे ती अद्भुत आहे. हालेलुया. खरं तर स्त्रीला ज्यावेळेस प्रसूती वेदना होतात त्यावेळेस तुम्ही पहा, ऐका, ऐकून घ्या, लक्षात घ्या. ती प्रसूती वेदना एक अद्भुत चमत्कारापेक्षाही जास्त आहे. तिथे एक नाही 3 जीव वाचले जातात. एक स्वतः आई, दुसरं उतरातला बाळ आणि तिसरं ज्याच्यावर मोठी जबाबदारी असेल घरातला व्यक्ती, तो मुलाचा होणार होता. इथं लक्षात घ्या, आपल्या हातात काहीच नाही, त्याच्या हातात. म्हणून तो म्हणतो माझ्या भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करीतो. पुढे लिहिलं, तुझे कृत्य अद्भुत आहेत, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. तू काय करणार आहेत ना, कोणत्या प्रकारची गोष्ट करणार आहे ना, अद्भुतच होईल माझ्या जीवनात हे मला माहिती. चांगलं जरी केलं तर ते माझ्यासाठी अद्भुत आहे, वाईट जरी केलं तर तेही माझ्यासाठी काय अद्भुतच आहे, हे मला पूर्ण माहिती आहे. कुंभाराच्या हातात कसली माहिती आहे बघा, ज्याच्या घरात एखादी चांगली वस्तू आहे त्याला तर आनंदच, पण ज्याच्या घरात तुटकी जरी वस्तू असली ना तरी सुद्धा त्याला आनंद आहे. नसल्यापेक्षा ते आहे ना, नसल्यापेक्षा ती वस्तू तर आहे ना, बरोबर आहे ना. ती तुटलेले असो, फुटलेले असो, मोडलेले असो, पण वस्तू घरात आहे आणि कुठेतरी ती उपयोगात पडते. मी एक शॉर्ट व्हिडिओ पाहिला होता. तो असा होता की एका मुलाला पाय नाहीये आणि तो जमिनीवर बसतो आणि पेन्सिलने खडून त्याचा अर्धा झालेल्या पायापाशी पुढचा पाय ड्रॉइंगच्या स्वरूपात काढतो, चित्र काढतो पेन्सिल. आपल्याकडे जे काय आहे त्याच्यामध्ये समाधान, खुश, आनंद. बायबल सांगतो छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानायला शिका. एक उदाहरण मी तुम्हाला परत सांगतो. नवीन करारामध्ये एक उदाहरण आहे, मत्तेमध्येच असावं. परमेश्वराने किंवा एका घरधन्याने तिघांना बोलून एकाला 5,000 दिले, एकाला 2,000 दिले आणि एकाला फक्त 1,000 रुपये दिले. आणि दूरदर्शी तो निघून गेला आणि खूप वर्षाच्या नंतर तो वापस आला. आणि ज्यावेळेस तो आला त्यावेळेस पुन्हा त्या 3 लोकांना जाऊन भेटला आणि ज्याला 5,000 दिले त्याला विचारण्यात आलं, मी दिलेल्या वस्तूचं तू काय केलंस? त्यावेळेस त्याने उत्तर दिलं की तू दिलंस त्याचं मी डबल केलं. 5 ला 5 लावले, बरोबर किती झाले? 10. दुसऱ्याला विचारलं की तुला मी 2 दिले होते, त्याचं तू काय केलंस? तोही म्हणतो मी त्याचे डबल केले. तू 2 दिले, मी त्याचे किती केले? 2 आणि 2 4. आता तिसऱ्याला प्रभू विचारतो किंवा तो घर धनी विचारतो की मी तुला 1,000 दिले किंवा 1 दिला, त्याचं काय केलं? ते म्हटलं स्वामी मला माहिती होतं तुम्ही कधी पण या आणि दिलेली वस्तू मागे घ्या, म्हणून मी फक्त ती जपून ठेवू, ती वापरलीच नाही. त्याच्याकडे होतं किती? 1. राहिलं किती? 1. त्याच्या हातात मुनाफा मिळाला किती? फायदा झाला किती?
जितका दिलं त्याच्या समाधान आहे. त्याला वाटलं मला 2 नाही दिले, मला 5 नाही दिले, मला फक्त छोटस दिले, मी कसं समाधान मिळवू? तसंच ठेवून देतो. हालेलुया. छोटा छोटा भेटी देवाने जर तुम्हाला दिला असेल तर तुम्ही त्यामध्ये आनंदी राहा, सुखी राहा. नाहीतर जेही दिलं तेही काढून घेतलं असेल, हे लक्षात ठेवा. माझ्या बहिणीनं, माझ्या भावानं लक्षात ठेवा, पतीला आणि पत्नीला किरकिर करू नका. जे दिलं तेही काढून घेतलं असेल. तुम्ही ऐकताय मला? जे दिलं तेही काढून घेतलं जाईल. जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही आनंदी राहा. तो कसाही असो, ती कशीही असो, त्याच्यामध्ये कसं राहा, तुम्ही आनंदी राहा. आता आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया. पुढे वाचा. मी गुप्त स्थळी निर्माण होत असता मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त माझी आकृती तुला गुप्त नव्हती. नव्हती. त्याच्या मनात होतं की याला कोणत्या प्रकारचा आकार द्यावा. तुम्ही ऐकताय मला? आता माझ्याकडे लक्ष द्या. इथं 2 प्रकारची माती, एक सुकी आणि एक वल्ली. कारण वल्ली मीच केली पाणी टाकून त्याला आकार देण्यासाठी. याला आकार नाही देता येणार मला, कारण ही सुकलेली माती, बरोबर. पण वल्ल्या मातीला मला आकार देता येईल. आता हे तुम्हाला माहिती का मी याचं काय करणार आहे? बसल्यापैकी कोणी इथं आहे का? तुम्हाला माहिती याचं मी काय करणार आहे? माझ्या हातात आलेले, पण तुम्हाला माहिती का मी याचं काय करणार? इथं कोण बसलेलं असं की त्याला माहिती की ह्या मातीचं काय करणार? नाही, घडवणार तर आहेच, पण ते घडवून मी कोणती वस्तू निर्माण करणार, काय बनवणार आहे, काय करणार आहे, हे तुम्हाला माहिती. इथं कोण असं बसलेलं व्यक्ती अंतर्यामी असं कोण आहे की त्याला माहिती की ह्या वस्तूच्या आता मी काय बनवणार? सांगा. 15 वचन सिस्टर, परत एकदा स्तोत्र 149 अध्याय आणि वचन 15. मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला. हा याला माहिती नाही, तुम्हाला माहिती नाही, पण ज्याच्या हातात ही माती आहे ना, त्या कुंभाराला माहिती की मी याला काय घडवणार. तुम्ही ऐकताय? त्याला माहिती याला काय घडवायचं, याला फक्त आकार द्यायचा. तुम्ही ऐकताय? तुमच्या उद्याचं भविष्य तुम्हाला माहिती नाही तर तुम्ही उद्याच्या भविष्यासाठी जगत असाल. ऐका आता, उद्या 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 करताना उद्याचं कसं होणार आहे? ऐक, तुम्हाला उद्याचं माहितीच नाहीये काही होणार. त्या मातेला सुद्धा माहिती नाही की आता मी याला काय बनवणार. तुम्हालाही सुद्धा माहिती नाही की उद्या परमेश्वर तुम्हाला काय बनवणार. ऐकताय तुम्ही? निस्वार्थीपणाने त्याच्या हातामध्ये पडून राहा, तो तुम्हाला आकार दे, तो तुम्हाला करते. त्यालाही माहिती नसतं, पण होय, कोणताही आकार द्यायच्या वेळेस किंवा त्याला चमकायच्या वेळेस एक परिस्थितीला सामोरे जावं लागतं, ते म्हणजे अग्नीची भट्टी. त्रास सहन केल्याशिवाय चमकत नाहीये माणूस. असं म्हटलं जातं, दिवस रात्र मेहनत केल्याशिवाय यशाची पायरी त्याला. ऐकताय तुम्ही? मग दिवस रात्र मेहनत करणं म्हणजे सोपं नाही. तुम्हाला वाटतं ना की मी आशीर्वादित जीवन जगावं? वाटतं ना? त्रास भोगायला सुरुवात. थोडासा तेढा प्रचार चालू आहे, थोडस कठोर वेदनादायी प्रचार चालू आहे. हमेशा तर आपण ऐकतोय या देवाकडे तुम्हाला काय मिळेल? आरोग्य मिळेल, असंच ऐकतो आपण. ऐकतो या देवाकडे तो तुम्हाला काय करेल? आशीर्वाद करेल. पण आज आपण ऐकतोय की तुम्ही या आणि पुढच्या संकटाला सामोरे जाण्याची तयारी घ्या. अनेक जण म्हणतात एक झाले की एक झाले की एक झाले की एक समस्या माझ्या समोर उभा. पण तुम्ही हे विसरताय की तुमचा कुंभार तो आहे, त्याला काहीतरी तुम्हाला घडवायचा, आकार द्यायचा, म्हणून एकापेक्षा एका वस्तूमध्ये तुम्हाला घडवण्यामध्ये तो टाकत आहे. तो आग्नीतून झाला की परत एकदा आग्नीत टाकतो,
अग्नीतून काढले की परत एकदा अग्नी टाकतोय, कारण त्याला वाटतं की तुम्ही अजून मजबूतच झाला नाही, तुम्हाला अजून ती चमकच आली नाही जो आकार मला तुम्हाला द्यायचा. पुढचं वचन वाचू. मी गर्भात पिंड रूपाने असताना मी गर्भात पिंड रूपाने असता तुझ्या नेत्रांनी मला पाहिले तुझ्या नेत्रांनी मला पाहिले, आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद ते करून तुझ्या वहीत नमूद झाले नाही. काय त्याच्या वहीत आहे तुम्हाला काय तयार करायचं, पण त्याच्या हातात जर तुम्ही गेले नाही, तुम्ही सहन करा. निपुटपणे बायबल पण सांगतं सहन करा. याच्यावर पण एक दिवस मी विषय घेईल, सहन शक्ती. आत्म्याचे 9 फळापैकी एक फळ आहे सहनशीलता. सहन करा. हे 9 फळ तुमच्यात आले ना, मी तुम्हाला सांगतो परमेश्वराने जे संकल्प तुमच्या बाबतीत केलेत ना, ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. ते 9 फळ असू द्या, कारण त्याच्यात एक फळ सहन करणं. अग्नीच्या भट्टीत टाकू द्या, तुम्हाला आजारामध्ये टाकू द्या, किंवा तुम्हाला 60 वर्ष 30 वर्ष 20 वर्ष 15 वर्ष किंवा 5 वर्ष खाटावर लोळू द्या, फक्त विश्वास ठेवून त्याच्यावर पडून राहा, तो तुम्हाला एक दिवस चांगला आकार देणार. म्हणू नका की 10 वर्ष झाले 15 वर्ष झाले माझ्या शरीरात हालचाल नाही. अनेकांच्या जीवनामध्ये असं घडलेला प्रसंग मी पाहिला, असं ऐकताना मी पाहिलं, असं लोक मला येऊन म्हटलं की पाळक साहेब इतके वर्ष झाले पण मी काही याच्यातून बाहेर आलोच नाही किंवा आलेच नाही. मी त्यांना सांगत असतो विश्वास ठेव, कधी ना कधी, कारण तू माझ्या हातात नाहीये, त्याच्या हातात आहे, तो तुला आकार देत आहे. पुढे परत येऊयात आपण. इर्मया 18 अध्याय. आणि वचन 6. हे इस्रायलाच्या घराणा, या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करिता येत नाही काय, असे परमेश्वर म्हणतो. हे इस्रायलाच्या घराण्या, पहा कुंभाराच्या हाती माती असते, तसे तुम्ही माझ्या हाती आहात. तुम्ही आता कोणाच्या हातात आहे? परमेश्वराच्या. मला मी माती आहे, तो माझा कुंभार. बोला बोला प्रत्येक जणाने हाताचा इशारा करून, मी माती आहे, तो माझा कुंभार. बोला, मी माती आहे, तो माझा कुंभार. आता तुम्हाला पकडा, फक्त त्याच्या हातामध्ये पडून. म्हणू नका लय वेळ झाला, वेळ झाला की तुमचा आकार बिघडला म्हणून सांगा, कारण अर्धवटच तयार होऊन जातो. याचा परिणाम मी तुम्हाला सांगतो. असंच झालं, परमेश्वर एका मातीला घडवत असताना ती माती अर्ध्यातूनच, ते पात्र ते भांडं अर्ध्यातूनच बाहेर पडलं. वाचूयाच बरं उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि वचन मला वाटतं 19. अर्धवट केल्याने काय होतं, त्याचा दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. उत्पत्ती 3रा अध्याय आणि वचन 19. तू आपल्या निडाळ्या घामाने भाकर मिळवून खाशी व अति पुन्हा. तुम्ही ऐकलंय वचन काय सांगतं? ज्या आदामाला मातीपासून घडवलं, त्याच्या नाकपुड्यामध्ये जीवनाचा श्वास फुकला, तो जीवधारी प्राणी बनला आणि त्याला परमेश्वराने एदेन बागेत जिथं सुख आहे तिथं नेऊन ठेवलं. पण अर्धवट गोष्टीने तो काय झाला की तो बिघडला, त्याचा आकार खराब झाला. म्हणून त्याचा दुष्परिणाम पाहायला मिळाला की जो त्या एदेन बागेमध्ये 4 नद्याने पाणी देत असताना कधी दमला नाही, कधी थकला नाही. मी असं म्हणेन त्याच्या पत्नीकडून कधी त्याने पाय दाबून घेतले नाही. पण ज्यावेळेस अर्धा आकार घेऊन तो एदेनच्या बागेच्या बाहेर पडला, त्यावेळेस वचन सांगतं की त्याला घाम गाळावा लागलं, त्याला मेहनत करावी लागली, त्याला कमून भाकर खावा लागली आणि शेवटी जिथून त्याची उत्पत्ती झाली त्या ठिकाणीच त्याला जावं लागलं. पुन्हा पुढे जावं लागलं. आपली निर्मिती मातेपासून. त्याची इच्छा आहे तुम्हाला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावं.
त्याची इच्छा आहे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त व्हावं. त्याची इच्छा आहे की तुम्ही देवाच्या सहभागीत राहावं. जसं मगाशी आपण स्तोत्र वाचत असताना पाहिलं की एका द्राक्ष वेलाला एक द्राक्ष न येता पुष्कळ द्राक्ष येतात. त्याची इच्छा आहे की तुम्ही पुष्कळ पुष्कळ आशीर्वादाने भरावं. पण अर्धवट जर घेऊन तुम्ही बाहेर पडत असाल तर दुष्परिणाम नक्की. शेवटी पुढे जाणार आहे. आता तुम्हाला विचार करायचा आणि निर्णय घ्यायचा आहे की मी ह्या दिवसापासून परमेश्वराच्या हातात पडलं आणि परमेश्वराने मला एका कुंभाराकडे पाठवलं. तो कुंभार परमेश्वराच्या आज्ञानुसार, त्याच्या मनानुसार आणि त्याने दिलेल्या वचनानुसार त्या मातेला आकार दिला. पूर्ण आकार होईपर्यंत बाहेर पडू नका. तुम्ही मजबूत होत नाहीत ना, तुम्ही पक्के होत नाहीत ना, तुम्ही स्थिर होत नाहीत ना, झोपेतही तुम्हाला पटकन वचन आठवत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही इच्छा सोडू नका. तोपर्यंत तुम्ही बाहेर पडू नका. तोपर्यंत असं बोलू नका की वय आता मला कोणाचीच गरज नाही. त्याचा दुष्परिणाम आहे. तो येशू दुःख सहन केला पण विश्वासातून मागायला. तो येशू त्रास सहन केला परंतु वचनाच्या आज्ञेच्या बाहेर नाही. तो येशू मरण सोसलं म्हणतात ना, मोडल पण वागणार नाही. येशू मोडला, येशू तोडला परंतु तो कोणासमोर झुकला, परिस्थिती समोर झुकला. तो कालही तसाच होता, तो आजही तसाच आहे, इथं पुढेही तसाच राहणार. तो तेच सांगतो तुम्ही त्याच्यासारखे बना. पुढे येऊया. उत्पत्ती 9 अध्याय 19 वचन काय सांगताय? शेवटी तू मातीत जाऊन निसर. पुढे कारण तिच्यातून तुझी काय उत्पत्ती आहे. बघा जर तुम्ही मी सांगते हे जर वस्तू माझ्या हातात आहे, आता माझ्याकडे परत बघा आणि याला मला आकार घडवायचा आहे पण माझ्या इच्छानुसार जर याला आकार होत नसेल तर मला राग येणार, मला क्रोध येणार किंवा मला याचं फार वाईट वाटणार. मी याला काय करणार, तोडून बिडून परत मातीतच फेकून देणार आहे. आता जोपर्यंत माझं काम याला मी सांभाळून ठेवतो, काम चालत याला परत तुम्ही ऐकताय का नाही ऐकत. या मातीचा मला आता काहीच उपयोग नाही. याचा उपयोग फक्त इथपर्यंतच होता, तुम्हाला उदाहरण द्यायपर्यंत. माझं काम झालं, चेअर सुटलं की एक परत बाहेर फेकून द्या. तुम्ही ऐकताय? परमेश्वर काय म्हणतो, आकार जर तुम्हाला दिला, जर मी याला उत्तम घडवलं, याला चांगला आकार दिला, याला चांगला आकार आला, तुम्हाला सांगू का मला ते फेकू वाटणार नाही. फेकू वाटणार, मी त्याला जपून ठेवलं, कुठेतरी व्यवस्थित ठेवलं. माझ्या बहिणीने चमकी अशा पद्धतीने स्टार्ट मेहनतीने केले, त्याला आकार दिला, फेकून नाही देऊ वाटत, तसंच ठेवलं. पण ते जर आकार विरहित असतं, त्याला आकार जर नसता तर काय करण्यात आलं असतं? तुम्ही ऐकताय? म्हणून म्हणतो आकार सारखे बना. जे देवाने तुमच्यासाठी योजना आखली ना ते पूर्ण होईपर्यंत त्याच्या हातात पडून राहा. तो तुम्हाला घडवेल, तो तुम्हाला आकार देईल. आता शेवट परत वाचूया आणि रोम 9 अध्याय 20 व 21 वचन. रोम करा स्वर्ग 9 अध्याय वचन 20 आणि 21. हे मानवा देवाला उलटून बोलणारा कोण? आता लक्षात ठेवा, तुम्हाला मी सांगितलंय तुम्ही माती आहे आणि तो तुमचा कुंभार आहे. हालेलुया. त्याला उलट बोलू नका. तुम्ही पाहिजे तसं तुम्हाला आकार द्या. संकट येते लक्षात ठेवा, प्रभू तुम्हाला काहीतरी घडवणार, प्रभूला तुम्हाला चमकवायचं. हालेलुया. तुम्हाला फिनिशिंग व्यवस्थित करायचे, तुमचं चांगलं व्यवस्थित आकार करून तुम्हाला पुढे पाठवायचं. हालेलुया. एक मॉडेल प्रभू तयार करत, एक चांगला व्यक्ती प्रभू तुम्हाला करत आहे.
निरोगी व्यक्ती तयार करत पण त्याच्या अगोदर तुम्हाला तो तोडत आहे. तुम्हाला अग्नीच्या भट्टीत टाकत. विचारू नका. आजारी पडला प्रभूला म्हणा, प्रभू मी तुझ्या हातात आहे. तुम्हाला घडव, तुम्हाला तयार कर. जर तुम्ही दुःखात तर शैतानाला मला घाबरू नकोस, प्रभू मला घडवतोय. तर मी तर फक्त अग्नीच्या भट्टीत आलो. ज्यावेळेस या भट्टीत जितक्या वेळ मी राहील, परत एकदा सांगतोय, तुम्ही 1 दिवस राहाल, 2 दिवस राहाल, 10 दिवस राहाल, 20 वर्ष राहाल, परंतु जितक्या दिवस राहाल तितकं तुम्ही मजबूत बनणार, पक्के बनणार. जितकं अग्नीमध्ये मी विटाला भासताना पाहिलं, वीटभट्टीवाले काय करतात, ज्यावेळेस ते विटाची थप्पी लावली जाते ना, त्याच्या खाली कोळसा टाकला जातो, चुना टाकला जातो आणि नंतर आग लावून दिली जाते. रात्रभर जळत राहतात. त्या मातीला रात्रभर भाजवत राहतात. 1-1, 2-2 दिवस, 3-3 दिवस मी पाहिलं भाजवत. 1-1 हप्ता मी पाहिलं भाजतात आणि नंतर पाहिलं ते वीट घेतली आणि त्याला वाजून पाहिलं की पार जसं तुमच्या हातातल्या बांगड्या वाजतात तसं ती वीट वाजते. तुटल्याने तुटत नाही, फेकल्याने पण लवकर तुटत नाही. जिथं कच्ची तिथं तुटले जाते, पण मात्र लवकर ती तुटत. कारण जितक्या वेळ तुम्हाला चटके दिले जात आहेत, जितक्या वेळ तुम्ही अग्नीच्या भट्टीत म्हणजे समस्यात राहाल, तितकं तुम्ही पक्के आणि मजबूत. ऐकताय तुम्ही? आता तुम्हाला प्रश्न करायचा का, प्रभू किती दिवस अजून करणार आहे? उलटा प्रश्नाला प्रश्न करा की तू किती दिवस येणार आहेस. जितक्या दिवस तू येशील तितक्या दिवस तुझ्या हातामध्ये फक्त आणि फक्त निराशाच मिळणार. कारण मी तिकडून काय तुझ्याकडे येणार. याचं लक्षामध्ये जिथून तुम्ही आलात ना त्या जागेला म्हणा टाटा बाय बाय, मी तिथं परत. तुम्ही ऐकताय मला? जिथून एकदा जागा सोडली ना तिथं परत जाऊ नका, नाही तर हालत पहिल्यापेक्षा जास्त भयंकर होते. पुढे वाचून घडलेली वस्तू आपल्या घडविणाऱ्याला तू मला असे का केले असे म्हणेल काय? किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय? एकाच गोळ्यापासून एकाच मातीपासून एकाला चांगलं आणि एकाला हलकं ते कुंभाराने घडवलं, परंतु दोघांनी प्रश्न केला नाही की तुम्हाला असं का घडवलं. मी तुम्हाला सांगू इच्छितो देवाच्या लेकरांना की तुलना करू नका. एकमेकांची तुलना, माझ्याकडे बघा, एकमेकांची तुलना हा म्हणतोय किंवा तुम्ही म्हणतात मला याच्यासारखं बनायचंय, काही म्हणतात मला याच्यासारखं बनायचंय, हा म्हणतो माझ्यासारखं बनायचंय, मला वाटतं मी याच्यासारखं बनायचंय. बनत तर कोणीच नाही, पण तो त्याच्या जागेवर परमेश्वराने त्याला व्यवस्थित बनवलंय. मला माझ्या जागेवर तो कोणी व्यवस्थित बनवलं. तो माझी जागा नाही घेऊ शकत, कारण त्याला प्रभूने माझ्यासारखा नाही बनवलं, माझ्यासारखा आकार नाही दिला, त्याचा त्याला वेगळाच आकार दिला. पण ज्यावेळेस तुलना होईल आमच्या दोघांमध्ये तर काहीच हाती लागणार नाही, उलट पत्रात निराशा. इथं काय लिहिलंय की एक गोळ्याचे पात्र उत्तम आणि एक हलक्या पद्धतीने बनवलं, पण दोघांनी प्रश्न नाही केला. जर तुम्हाला प्रभूने थोडस आशीर्वाद दिला, समाधान दिला, म्हणून आम्ही त्याला जास्त मिळालं, मला माझ्यासारखाच होता, माझ्या मागून तो काम करतात, त्याला प्रभूने आशीर्वाद दिला, त्याला गाडी दिली, त्याला बंगला दिला, त्याला धन दिला, त्याला संपत्ती दिली, त्याला पत्नी दिली, त्याला लेकरं दिले, पण मला दिलं. मला अनेक जण प्रश्न विचारतात, 3 मुली, 3 मुली, होय बाबा मला तुझ्यासारखा नाही बनवलं, पण तुला देखील माझ्यासारखं बनवलं ना. तुम्ही ऐकताय? मी धन्य आहे ज्या प्रकारे तो त्याच्या घरात धन्य. तुम्ही ऐकताय? तुलना करण्यात बंद करा, विचार करणं बंद करा, एकमेकांना कम्पेअर करणं बंद करा. दुःखाशिवाय तुमच्या हातात काहीच भेटणार नाही. मी तर तेच सांगितलं, एका पात्रापासून एका गोळ्यापासून त्याने 2 वस्तू बनवल्या, पण पाहिजे तिथंच त्याने पाठवलं. तुम्हालाही प्रभू चांगलं घडतं,
पाहिजे तिथं पाठवा. पण निराश आणि दुःख प्रभूला विचारू नका, प्रभू मीच का, मलाच का. किती दिवस असे म्हणणारे ना देवाकडे जात ना देवापासून दूर येतात. त्यांना नाही उडता येत ना बसता येत, त्यांना ना खाता येत ना पिता येत, त्यांना जगतात ना मरतात. अशी परिस्थिती त्यांची होऊन कम्पेअर करणाऱ्या लोकांना पाहिजे मरण मागतात पण मरण मिळालं. तुम्ही नाही का निर्गुण पहा, अभ्यास करा आणि विचार करा. समोरचा व्यक्ती म्हणतो मला मरण दे, मला मरण दे, मला मरण दे. त्याने स्वतःला मरण मागायच्या अगोदर त्याने कोणाला तरी बोलला असेल की पटकन तुलना कम्पेअर